कधी कधी असे दिवस असतात ना की जेव्हा वाटतं की काहीच करू नये, उगा असंच पडून राहावं. आजही तसाच दिवस होता. कामावरून आल्याने इतकं थकल्यासारखं वाटत होतं, काहीच करायचं मूड नव्हतं. मग इतकं लो फील होतं, त्यामुळे म्हणलं की सर्वात पहिला चहा करून पिऊयात. कारण की चहा पिल्यावरच माझी एनर्जी लेवल थोडीशी वाढते. त्यामुळे इकडे घेतला पटकन चहा करून. आणि चहा करता करता बघा, स्वतःची मेहंदी आणि चुडा वगैरे फ्लेक्स करणं एक मुलगी कसं विसरू शकते. तो थोडासा फ्लेक्स केला. त्यानंतर इकडे चहा गाळून घेतला आज कपाच्या नावाचं फुलपात्र्यामध्ये. त्यानंतर इकडे मस्त टी व्ही लावला, कारण की तारक मेहता का उलटा चष्मा चालू असल्याशिवाय आपल्या गळ्यातून घास खाली उतरत नाही. त्यामुळे इकडे चहा आणि बिस्किट खाल्लं. त्यानंतर घेतलं स्वयंपाकाला. कितीही दमलो असेल, काही असेल तरी उपाशी तर नाही राहू शकत. त्यामुळे पटकन म्हणलं की काहीतरी करून घ्यावं. आणि एकदा स्वयंपाकाला लागलं की आपोआप मूड होतो. आणि आज जरा खास, कारण की आज असंच भाकरीचं पीठ होतं, म्हणून म्हणलं की चला भाकरी करून बघूयात जमतं का. कारण की एक मुलगीला आय थिंक हे खूप आवडतं की नवीन नवीन वस्तू शिकायचं, नवीन नवीन म्हणजे तिला सगळं स्वयंपाक यावं असं त्या मुलीची इच्छा असते. आणि तिच्या हातचं स्वयंपाक खाऊन तिच्या घरच्यांना आवडेल, त्यांनी खुश व्हावं. त्यामुळे मी ठरवले की मला भाकरी शिकायचे, ते पण एकदम परफेक्ट. तरी पहिल्यांदा मी बनवली होती. ॲक्च्युली मी गरम पाणी वापरलं, त्यामुळे इतकी चांगली झाली, म्हणजे चिरली नाही, तुटली नाही, फुगली नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण गोल झालती, छान झालती. तर मला आणखीन असंच प्रॅक्टिस करावं लागेल. त्यानंतर एक भाकरी करून घेतले, त्यानंतर चपात्या केले आणि लागले भाजी बनवायला. तर आज केलता अंडा मसाला आणि इकडे भाजी वगैरे बनवून मी बसले जेवायला. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि